तर वक्फ बोर्डातल्या बदलांना उद्धव ठाकरेंचा विरोध दिसतोय। महाराष्ट्रात समाजात त्यांनी आग लावली असं ठाकरे म्हणाले। आरक्षण मर्यादा वाढवणारं विधेयक आणा, मग पाठिंबा देऊ असं देखील ठाकरे म्हणाले। सोबतच मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेत आणण्याची मागणी देखील ठाकरेंनी केली आहे। 2014 साली चाय पे चर्चा ही जी काय मोदींनी एक वापरली होती टूम, माझं म्हणणं आहे की आता होऊन जाऊ दे चर्चा, होऊन जाऊ दे चर्चा। तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं? नुसतं तू नालायक आहेस म्हणून मी लायक होत नाही, आम्ही काय केलंय हे सुद्धा त्यांना सांगावं लागेल। आणि निवडणूक लांबवण्याचा जो काय त्यांचा जो खटाटोप चाललाय, महापालिका निवडणुका घेतच नाहीयेत। विधानसभा सुद्धा आता म्हणतायत की एखाद महिना पुढे ढकलतील। हे कशासाठी? तर आपण केलेली कामं ही लोकांना विसरायला लावायची। जे या देशाचे नागरिक आहेत आणि जे देशावरती प्रेम करतात त्यांना मी इथून जाऊ देणार नाही, म्हणून मुस्लिम आमच्या सोबत आले। काल मोदीजी तुम्ही जे बोललात की सेक्युलर संविधान, सेक्युलर नागरिक संहिता, म्हणजे तुम्ही काय हिंदुत्व सोडलं? हिंदुत्व न मानणाऱ्या चंद्रबाबूच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, नितीश बरोबर बसलात, मग तुम्ही हिंदुत्व नाही सोडलं? मग उगाच आपल्यामध्ये आगी लावण्यासाठी म्हणून तुम्ही ते वक्फ बोर्डाचं बिल का आणलं? बरं आणलं तर आणलं, हिम्मत होती तर बहुमत तुमच्याकडे असताना मंजूर का नाही करून दाखवलं? तुम्ही मंजूर